आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो देव बापा. आज एक वार पुन्हा तू तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्हास एकत्र करत आहेस राजा. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस प्रभू देव बापा. तू आमची काळजी घेतलीस, आमच्या सर्व गरजा तू पुरविल्या. मागील आठवडाभर देव बापा जे उपकार तू आमच्यावरती केलेत, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या पुरवठ्यासाठी, आशीर्वादांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्यासाठी आम्ही एकत्र येत असताना आज पुन्हा एकदा आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत. तू आम्हा प्रत्येकावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धू आणि शुद्ध कर प्रभू. तुझी भक्ती करीत असताना आमची पात्र स्वच्छ असावीत प्रभू. देव बापा, आम्हाला तुझं गुणगान करता यावं, आम्हाला तुझ्या समक्षतेमध्ये येता यावं आणि तुझ्या समक्षतेमध्ये असणारे ते तुझे सर्व आशीर्वाद प्रभू देव बापा, ते तुझं काम आम्हाला अनुभवता यावं म्हणून आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर पवित्र देव बापा. आज आम्ही तुझ्या समोर येत असताना प्रभू देव बापा, आम्ही आठवण करतो आमच्या त्या सर्व प्रियजनांची जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू देव बापा, जे आज दुःखी आहेत पवित्र देव बापा. अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या समोर घेऊन येत आहोत आणि आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, तू प्रत्येकावरती दया कर, तुझं आरोग्य दे, तुझं सांत्वन दे, तुझी शांती तू दे आणि पवित्र देव बापा तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये आणि परमेश्वर देव बापा, आज तुझ्या लेकरांचं या ठिकाणी एकत्र येणं मोठ्या आनंदाचं, आशीर्वादाचं होते. केवळ तुझं आणि तुझं गौरव होईल पवित्र देव बापा. अशी कृपा तू आम्हाला पुरव. तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज तुझ्या आत्म्याचं सहाय्य आम्हा सर्वांना दे प्रभू. होय पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत
प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. 423 नंबरचं गीत, भक्तीची वेळ भक्तीची वेळ मला सदैव आवडे. हॅलो. भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मी टाकीची तसगडी व जाई बाजवळी. ती संकटाच्या समाई देईल शक्ती उदयी. ते मोह पाशही टळे अमोल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ भक्तीची वेळ ही गोडके शिवनावे. करी मला ती प्रेरणा देवा मिया ती प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवणे व भार सर्व टाकूनी. कृपानात ते मिळे निदान हो. भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ आधार लाभे. देहातुनी सुटुनिया जाईवरी चढुनिया. पवित्र होती भावना समास सर्व प्रार्थना. ते जयकार हो करते सफळी. भक्तीची वेळ भक्तीची वेळ भक्तीची वेळ मला सदैव आवडे. आणखीन एक गीत गाऊया आपल्या सर्वांना येणारं, 451 नंबरचं, येशू प्रिय मेंढपाळ पाळी आम्हा कुकरा.
व्हावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरुराजा, प्रेमे मने व्यापावी. आणि प्रीती आहे, प्रीती वाढावी. तव इच्छा, इच्छा तव सुचावी. काय आहे देईबापाची इच्छा त्याच्या लोकांसाठी? जसं त्याचं अंतःकरण त्या प्रेमाने भरलेलं आहे, जे त्याचवर विश्वास ठेवतात त्यांचं अंतःकरण देखील त्याच प्रेमाने, त्याच प्रीतीने भरलेलं असावं. या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण प्रामुख्याने कुटुंब आणि कुटुंबामध्ये असणारं प्रेम, प्रीती आणि ऐक्यता यावरती आपण मनन करत असतो. आणि याही महिन्यामध्ये जेव्हा या गोष्टींकडं आपलं लक्ष लागलेलं आहे, ज्या प्रकारे गीतकर्ता म्हणतो की प्रीती आहे आणि प्रीती वाढावी. आम्ही देखील ही प्रार्थना या दिवसांमध्ये करू शकतो की प्रभू, जे तुझं प्रेम तू मला दिलेलं आहे, त्या प्रेमासाठी मी तुझे आभार मानतो. मला आणखीन त्या प्रीतीमध्ये वाढव. मी माझ्या लोकांवर प्रीती करणारा असेल, मी माझ्या वैऱ्यांवर प्रीती करणारा असेल, मी माझ्या शत्रूंवर प्रीती करणारा असेल. माझ्या देवा, मी माझ्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करणारा असेल. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आशिष आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. बाई स्तोत्र भाग वाचूया. स्तोत्रसंहिता 143. स्तोत्रसंहिता 143. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या सत्यतेने व न्यायत्वाने माझे ऐक. तू आपल्या दासाबरोबर न्यायवाद करू नको, कारण तूच पुढे कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही. वैरी माझ्या आत्म्याच्या पाठीस लागला आहे, त्याने माझा जीव धुळीस मिळवला आहे. पुरातन काळच्या मृत्यूप्रमाणे मला त्याने अंधकारच्या स्थली ठेवले आहे. माझा जीव माझ्या ठाई गळून गेला आहे, माझे अंतर्याम घाबरले आहे. मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीतो, तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करीतो. मी आपले हात तुझपुढे पसरितो. शुष्क भूमीप्रमाणे माझा आत्मा तुझ्यासाठी ताणलेला झालेला आहे. हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक. माझा जीव गळून गेला आहे. तू आपले मुख मजपासून लपू नको. लपवशील तर गर्तेत उतरण्यासारखा मी होईल. प्रांतकाळी तुझ्या सप्रेम दयेचे शब्द मला ऐकू दे, कारण तुझवर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चाललो तो मला कळीव, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लाविले आहे. हे परमेश्वरा, माझ्या वैऱ्यांपासून मला मुक्त कर. मी पळून येऊन तुझकडे लपलो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझ्या उत्तम आत्मा मला सद्भाव भूमीत नेवो. हे परमेश्वरा, तू आपला नामास्त्र मला नवजीवन दे. तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटातून काढ. तू आपल्या दयेने माझ्या वैऱ्यांचा नायनाट कर. माझा जीवास गाजणाऱ्या सर्वांचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे. देवबाब वाचलेले वचनावर आशीर्वाद देव. स्तोत्र 143 आशिषने आपल्यासाठी वाचलं. आणि या स्तोत्रामध्ये दावीद राजा जो आहे, सुटका आणि मार्गदर्शन या स्तोत्रामध्ये वचन 4 मध्ये तो असं म्हणतो की माझा आत्मा माझ्या ठाई व्याकुळ झाला आहे आणि माझे अंतर्याम घाबरे झाले आहे. स्तोत्र लिहित असताना दावीद राजा ज्या परिस्थितीचा अनुभव घेत आहे त्याचं वर्णन तो या ठिकाणी करतो, की ज्यामध्ये तो असं म्हणतो की माझा आत्मा व्याकुळ झालेला आहे. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झालाय आणि माझं अंतर्याम घाबरे झालेलं आहे, घाबरलेला आहे मी. मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनुभव घेत असतो. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आम्हाला या जगामध्ये आम्ही राहत असताना पुष्कळदा
व्याकुळ होणे, भयभीत होणे, या गोष्टींचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? अशा स्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? तर स्तोत्रकर्ता दावीद राजा काय करतो? तो परमेश्वराकडे पाहतो. दावीद राजा काय करतो? परमेश्वराने जे त्याच्यासाठी यापूर्वी केलेलं आहे, यापूर्वी परमेश्वराने त्याला अशा प्रसंगांमधून, अशा परिस्थितींमधून कसं बाहेर काढलेलं आहे, परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांचं स्मरण दावीद राजा करतो. आपली दृष्टी परमेश्वराकडे लावतो. आणि निश्चित प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये कशाही आणि कितीही प्रतिकूल आणि संघर्षमय परिस्थितीतून जात असलो तरीही परमेश्वराकडे पाहणे आणि त्याच्या अद्भुत कृत्यांचं स्मरण करणे ही बाब आम्हाला फार मोठा धीर देणारी आहे, फार मोठा आधार देणारी आहे, जी आमच्या विश्वासाला एक नवीन बळकटी देणारी आहे. आणि परमेश्वर देव जो आमच्यावर प्रेम करणारा आहे, तो आम्हाला त्या सगळ्यांमधून बाहेर काढणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण देवबापाची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला आपण उंचावूया. सर्वांना सलाम. देवबाची स्तुती करूया, त्याच्या नावाचा गौरव करूया. पहिलं जे गीत आहे, परमेश्वराला स्तव निरंतर, परमेश्वराला स्तव. आपल्या सर्वांना येणार असं गीत आहे. आपण सर्वजण मिळून गाऊया.
आपला परमेश्वर खूप महान आहे. आणखी एक गीत गाऊया. सुनाने येणारं गीत आहे. उद्धार है, चंगाई है, रिहाई है यीशु नाम. 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 ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, ओ यीशु नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाओ रे. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाओ रे. मुक्ति भी है, शक्ति भी है, भक्ति भी है यीशु नाम. मुक्ति भी है, शक्ति भी है, भक्ति भी है यीशु नाम. ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, ओ यीशु नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाओ रे. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम गाओ रे. मीठा बोना, अच्छा बोना, सच्चा बोना यीशु नाम. 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 ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, ओ यीशु नाम, ओ
एक नवीन गीत है। मेरी आंखों में, मेरी सांसों में, मेरे होठों पे, मेरी बातों पे, इस दिल की हर धड़कन में तू, हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। आपण सर्वजण मिळून गाऊया। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। मेरी आंखों में, मेरी सांसों में, मेरे होठों पे, मेरी बातों में, इस दिल की हर धड़कन में तू। मेरी आंखों में, मेरी सांसों में, मेरे होठों पे, मेरी बातों में, इस दिल की हर धड़कन में तू। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। 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 तुझे छोड़ कर जाऊं कहाँ, तू है तो मैं हूँ यहाँ। तुझे छोड़ कर जाऊं कहाँ, तू है तो मैं हूँ यहाँ। अब ये लम्हा जरा थम जाए यहाँ, तेरे मेरे दरमियाँ। अब ये लम्हा जरा थम जाए यहाँ, तेरे मेरे दरमियाँ। हर सुबह हर शाम गाएंगे
चला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. आपण सर्वजण मिळून गाऊया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया 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 यीशु तेरा. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया 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 यीशु तेरा. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम. आदर और धन्यवाद आज तेरे नाम. शुक्रिया 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 शुक्रिया. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. ओ क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया 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 यीशु तेरा. शुक्रिया 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 यीशु तेरा. आपण सर्वजण उभे राहूया.
आणि उभे असताना देवबापाकडे लक्ष लावूया आणि गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा. हम सर्वजण मिळून गाऊया. गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है. सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया 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 तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं. तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा. तेरे साथ साथ मैं चलूंगा, तेरे नूर के समान रहूंगा. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया 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 तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी
से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं रहूंगा। एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं रहूंगा। एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। हे माझ्या सर्वसमर्थ देवपा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता प्रभू, तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता। आजची सकाळ तू दाखवली परमेश्वर पिता, आम्ही जिवंत आहोत परमेश्वर पिता। उठताना आम्ही परमेश्वर जिवंत आहोत परमेश्वर पिता, तुझ्या कृपेने परमेश्वर पिता। प्रभू तू दयाळू आहे, कृपाळू आहे परमेश्वर पिता। आम्ही नेहमी चूक करतो परमेश्वर पिता, तरी पण तू आम्हाला माफ करतो परमेश्वर पिता। खूप दयाळू आहे परमेश्वर पिता तू। प्रभू कितीही धन्यवाद करू परमेश्वर पिता, पण तुझ्यासाठी कमी आहे परमेश्वर पिता। परमेश्वर पिता आम्हाला नीतिमार्गाने चालव परमेश्वर पिता। परमेश्वर पिता तुझ्या सानिध्यात आम्हाला घे परमेश्वर पिता। तुझ्या वचनावर चालण्यासाठी परमेश्वर आम्हाला शक्ती दे परमेश्वर पिता। कोणतीही परमेश्वर पिता कोणाचं काही बुरा आम्ही केला नाही पाहिजे परमेश्वर पिता, त्याच्यासाठी सहाय्य मदत कर परमेश्वर पिता। परमेश्वर पिता इथे जितके लोक आहे परमेश्वर पिता, ही तुझी मंडळी आहे परमेश्वर पिता, या सगळ्यांसोबत तू राहा परमेश्वर पिता। प्रत्येकाची गरज तू भागव परमेश्वर पिता। परमेश्वर पिता सर्व देणारा बाप तूच आहे परमेश्वर पिता, तुझ्या विना कोणीच नाही परमेश्वर पिता। प्रभूजी आमच्यावर कृपा कर, दया कर परमेश्वर पिता। परमेश्वर पिता सर्व तू आम्हाला दिलेले आहे परमेश्वर पिता। प्रभूजी आणखी मागण्यासाठी काही नाही परमेश्वर पिता, सर्व काही देणारा बाप तूच आहे। प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन। परमेश्वर देई बापाच्या वचनांकडं आपण जात आहोत आणि या महिन्यामध्ये कुटुंब आपल्या समोर आहे। मी मागच्या रविवारीच सांगितलं, ज्यावेळेस आपण
गृहसणाला सुरुवात केली. मागचा जो पहिला रविवार होता, मी त्या दिवशीच सांगितलं की या संपूर्ण महिन्यामध्ये कुटुंब हा विषय आपण आपल्या समोर ठेवणार आहोत आणि प्रामुख्याने आपला प्रयत्न असणार आहे की कुटुंबाला या जगामध्ये ज्या काही अडचणींना तोंड द्यावं लागतं, फेस करावं लागतं, ज्या काही समस्या असतात त्यावरती आपण मनन करण्याचा प्रयत्न या महिन्यामध्ये करणार आहोत. या प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तू थोर आहेस आणि आमची काळजी घेणार आहेस. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत आणि तुझं वचन आमच्या समोर आहे. तुझ्या वचनांवर आम्ही मनन करत असताना पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. तुझ्या वचनांचं सामर्थ्य आम्हावरती ओत, आम्ही त्याचा अनुभव घ्यावा, त्याची प्रचिती घ्यावी प्रभू. आणि तुझं वचन जे आम्हाला नवीन करणारं आहे, तुझं वचन जे आम्हाला तुझ्या मार्गात वाढविणारं आहे, तुझं वचन जे तुझी इच्छा आम्हाला प्रगट करणारं आहे प्रभू, ते तुझ्या वचनाचं काम, ते सामर्थ्य आम्हा प्रत्येकाच्या जीवनात कर. आम्ही सर्वजण त्यासाठी स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. मागच्या रविवारी आपण कोणत्या समस्येवरती विचार केला? कोणाच्या लक्षात आहे? मागच्या रविवारी आपण कोणत्या समस्येवर विचार केला की जी आज आम्हाला कुटुंबांमध्ये पाहायला भेटते? जगात तर ती असणारच आहे, कारण जगाची परिस्थिती बिघडलेली आहे. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की तीच समस्या ख्रिस्ती कुटुंबांमध्ये देखील आम्हाला पाहायला भेटते आणि तिचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कोणत्या समस्येवर, अशा कोणत्या समस्येवरती आपण मागच्या रविवारी मनन केलं? कोणाला आठवतं? यस, कौटुंबिक वाद ही जी आज कुटुंबांसमोर असणारी, ख्रिस्ती कुटुंबांसमोर असणारी मोठी समस्या आहे, त्यावरती आपण मागच्या रविवारी विचार केला. आणि या समस्येवर विचार करत असताना आमच्या कुटुंबासाठी देवाची इच्छा काय आहे, कौटुंबिक वादांचा देवाच्या इच्छेवर कसा परिणाम होतो, कौटुंबिक वादांमध्ये जी एक फार महत्त्वाची बाब आम्हाला लक्षात ठेवायची असते, जी पुष्कळदा कुटुंब विसरून जातात, त्यावरती आपण विचार केला. आणि मग कौटुंबिक वादाची काही कारणं आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला की ज्यांमुळं कुटुंबांमध्ये आज वाद निर्माण होतात. आणि किती नवल आश्चर्याची गोष्ट होती की बोटावर मोजण्यासारखे कारणं आमच्या समोर आलेत. त्या पलीकडे दुसरी कुठलीच कारणं नव्हती की ज्यामुळं आमच्या कुटुंबांमध्ये वाद व्हावेत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही एकमेकांवर असणारा दोषारोप पाहिला. आपण त्यामध्ये मीपणा, आपला इगो यावरती विचार केला, मान अपमान, स्वार्थ आणि मुख्य म्हणजे गैरसमज, ही काही कारणं आपण मागच्या रविवारी पाहिली. आणि आपण विचार केला की या व्यतिरिक्त आणखीन काही कारणं आहेत का की ज्यामुळं कुटुंबांमध्ये वाद होतात. आणि आपल्या लक्षात आलं की यापेक्षा वेगळी काही कारणं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. संपत्ती त्यामध्ये असेल. मग आम्ही या बोटांवर मोजण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, जी कारणं आहेत, त्यावर आम्हाला काम करता येणार नाही का? या प्रत्येक कारणासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? परमेश्वराच्या वचनामध्ये या कारणावरती, या समस्येवरती काय उपाय सांगितलेला आहे तो आमच्या समोर आहे. आणि मग देवबापाच्या वचनांद्वारे या गोष्टींवरती काम करण्याद्वारे आम्ही आमच्या कुटुंबांमधले वाद संपवू शकतो. आमच्या कुटुंबांमधले वाद संपवून एक ऐक्यता आणि ख्रिस्ताचं प्रेम याचा एक उत्तम आदर्श आम्ही जगासमोर ठेवू शकतो आणि देवाची इच्छा त्यामधून आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकते. आज दुसऱ्या समस्येकडं आपण लक्ष देणार आहोत. ती देखील आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यासाठी लुका शुभवर्तमान आपण काढूया. लुका शुभवर्तमान अध्याय 15
आणि वचन 11 पासून 16 पर्यंत मी आपल्यासाठी वाचत आहे. लोकऋ शुभवर्तमान अध्याय 15 वचन 11 ते 16 पर्यंत. आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. उधळ्या पुत्राचा हे जे संदर्भ या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो, आम्हा प्रत्येकाला चांगला परिचित अशा प्रकारचा संदर्भ आहे. आणि या संदर्भामधून एका कुटुंबामध्ये एक वडील आणि त्यांचे 2 मुलं यांच्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं ते आम्हाला माहीत आहे. ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला हा दाखला हा आम्हा सर्वांना चांगला माहीत आहे, आम्हाला पाठ आहे, ज्यामध्ये आम्ही प्रामुख्याने पाहतो की एक बाप, एक वडील आपल्या लेकरांचा कशा प्रकारे स्वीकार करतो. परंतु आज त्या भागाकडं आपण लक्ष देणार नाहीये. आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत की या ठिकाणी एका मुलाबद्दल आम्ही पाहत आहोत की जो आपल्या बापाकडून आपला हिस्सा घेऊन या जगामध्ये निघून जातो, चैनबाजी करतो, सर्व खर्चून टाकतो आणि मग त्याची झालेली अवस्था काय आहे ही आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवूया. प्रियांनो, आज यावरती विचार करत असताना आज कुटुंबासमोर जी दुसरी समस्या आम्हाला पाहायला भेटते की जगाच्या दुष्टतेपासून आपल्या लेकरांचं संरक्षण करणे. प्रत्येक कुटुंबामध्ये आम्हाला लेकरं पाहायला भेटतात, वेगवेगळ्या एज ग्रुपची लेकरं आम्हाला पाहायला भेटतात आणि या लेकरांना या जगाच्या दुष्टतेपासून सांभाळून ठेवणे, त्यांचं संरक्षण करणे ही देखील आज एक समस्या आम्हाला कुटुंबांमध्ये पाहायला भेटते. ज्या प्रकारे परिस्थिती बदलत आहे, ज्या प्रकारे जगाचं वातावरण झालेलं आहे, आम्ही जर काही वर्षांमाग जर आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की मोठ्या लोकांसमोर वडिलांसमोर लेकरं एक शब्दही बोलू शकत नव्हती, एक शब्दही बोलू शकत नव्हते. वडील जे म्हणतील ती पूर्व दिशा, घरातील मोठे लोक जे म्हणतील ती पूर्व दिशा. आम्हाला काही वर्षांआधी आम्हाला ते चित्र दिसून येतं. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. आता काय होतं माहितीये का, घरातली लेकरं थोडी मोठी झाली, त्यांना थोडं समजू लागलं की मग ते आई वडिलांना, घरातल्या मोठ्या लोकांना समजावू लागतात की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आज ही परिस्थिती आम्हाला जगाची पाहायला भेटते आणि त्यामधून आपले ख्रिस्ती कुटुंब देखील सुटलेले नाहीत. प्रियांनो, आमची लेकरं जी आमच्या कुटुंबामध्ये वाढत आहेत, ह्या लेकरांना आम्हाला या जगाच्या दुष्टतेपासून, जगाच्या वाईटापासून आम्हाला सांभाळायचं आहे, आम्हाला त्यांचं संरक्षण करायचं आहे आणि म्हणून त्याकडं आम्हाला लक्ष देणं फार महत्वाचं आहे. तुम्ही पहा, आपण शमूएलावर आपण मनन केलं, 2 शमूएल यावरती आम्ही एलीचा अभ्यास केला, आपण शमूएलाकडं पाहिलं, काय सांगितलंय त्यांच्या मुलांबद्दल. एलीची मुलं कशी होती? अधम होती.
शमूएलाची मुलं देखील शमूएलाच्या मार्गाने किंवा शमूएल ज्या प्रकारे परमेश्वराच्या भयात होता तशी ती नव्हती. प्रियांनो, आमच्या ख्रिस्ती कुटुंबांमध्ये, आमच्या कुटुंबांमध्ये जी आमची लेकरं मोठी होत आहेत, आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. शमूएल आणि एलीच्या काळामधली परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेसची दुष्टता कदाचित वेगळी असेल, परंतु त्यापेक्षा कितीतरी भयानक आणि जलद अशा प्रकारची माध्यमं जी आमच्या लेकरांना जगाकडं आकर्षित करत आहे, खूप फार मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ झालेली आहे. तुम्ही पहा, काही पिढ्यांआधी फार मोठे झाल्यावर ज्या गोष्टी लोकांना समजायच्या त्या आज घरातल्या लहान लेकरांना सहज कळतात, सहज त्यांना समजतात. म्हणजे जे ज्ञान लेकरांना एका विशिष्ट वयामध्ये यायला पाहिजे ते आज आम्ही पाहतो की फार लवकर, आणि आम्ही फार गर्वाने सांगतो की आताची पिढी खूप शार्प आहे. चांगलं आहे, शार्प आहे, चांगलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आम्हाला त्याच वेळेस ह्याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे की त्यांनी जगामध्ये भटकून जाऊ नये. त्यांनी जगातील जी माध्यमं आहेत त्यांचा वापर करत असताना त्या जगाबरोबर त्यांनी समरूप होऊन जाऊ नये. कारण जर ती जगाबरोबर समरूप झालीत तर आम्ही या उधळ्या पुत्राच्या संदर्भात वाचतो की त्याची काय परिस्थिती झाली. डुकरं खातात, त्या शेंगा तरी खाव्यात. पुढचा संदर्भ फार चांगला आहे की तो मागं फिरला, वडिलांकडे आला, त्याने पश्चाताप केला, वडिलांनी त्याचा स्वीकार केला. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु जो लॉस त्या ठिकाणी झाला, जे सगळं त्याला अनुभवावं लागलं, ते देखील एवढं सोपं आणि सहज ते त्या ठिकाणी नव्हतं. आणि म्हणून आमच्या कुटुंबाला, आमच्या लेकरांना अशा प्रकारच्या परिस्थितींना तोंड त्यांनी देऊ नये म्हणून आम्हाला आधीच सावध राहणं, त्यांना या जगाच्या दुष्टतेपासून सांभाळणं, त्यांचं संरक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि म्हणून आज हा विचार मी तुमच्या समोर ठेवत आहे. आणि आज जेव्हा आम्ही या विषयावरती मनन करत आहोत, लेकरांचं संगोपन करत असताना, त्यांच्याकडे लक्ष देत असताना, त्यांना या जगामध्ये वाढवत असताना आम्हाला काय गोष्टी करायला पाहिजेत, निश्चित त्याचं मार्गदर्शन परमेश्वर देवबाप आम्हाला करेल. सर्वात महत्वाचं जी पहिली गोष्ट मला तुमच्या समोर ठेवायची आहे ती म्हणजे आम्ही जेव्हा लेकरांचं संगोपन करत आहोत, आम्ही जेव्हा लेकरांकडे लक्ष देत आहोत, जेव्हा आमची लेकरं आमच्या समोर लहानाची मोठी होत आहेत, प्रियांनो, आम्हाला त्यांच्याविषयी एक फार महत्वाची बाब समजून घ्यायची आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की आपली लेकरं, त्यांचा स्वभाव हा दुष्टतेचा आहे, त्यांच्या स्वभावात वाईट आहे, तर किती आई वडिलांना आवडेल बरं हे ऐकायला? कोणी ऐकेल का आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलीबद्दल? तुमचा मुलगा वाईट आहे, तुमच्या मुलाच्या स्वभावामध्ये, तुमच्या मुलीच्या स्वभावामध्ये दुष्टता आहे, हे कोणीतरी आई वडील ऐकेल का? कोणाला तरी ते सहन होईल का? आम्ही पाहतो की या गोष्टींवरूनही कितीतरी कुटुंबांमध्ये भांडणं होतात. तू माझ्या मुलाला असं म्हटलं, तुझा मुलगा असा, तुझी मुलगी अशी, सुरू झाले भांडणं. कोणीच ऐकून घेणार नाही आणि कोणाला ते सहनही होणार नाही. परंतु प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहोत आणि त्यामुळं आम्हाला ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की मनुष्याचा जो स्वभाव आहे, मनुष्याच्या स्वभावामध्ये मुळातच वाईट आणि दुष्टता आम्हाला पाहायला भेटते. त्यामधून तुम्हीही सुटलेला नाही, त्यामधून मीही सुटलेलो नाही. दावीद राजा काय म्हणतो सांगा बरं? मी जन्माचाच आमच्या घरामध्ये, आमच्या समोर जी लेकरं मोठी होत आहेत ना प्रियांनो,
आम्हाला ह्या गोष्टीला समजून घ्यायला पाहिजे की मानवी स्वभाव कशा प्रकारचा आहे, मनुष्याचा स्वभाव हा कशा प्रकारचा आहे याकडं आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. जगामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही अशा प्रकारच्या स्वभावाने जन्माला येते. आणि म्हणूनच परमेश्वर देवबापाचं वचन काय सांगतं की एकही नीतिमान, एकही चांगला. मग आमचे लेकरं त्यातून वेगळी आहेत का? आमची लेकरं त्यातून वेगळी आहेत का? आमची लेकरं देखील त्यातून वेगळी नाही. आम्ही त्यातून सुटलेलो नाही. नीतिमान कोणी नाही, देवाचा झटून शोध करणारा कोणी नाही. सर्वजण बहकलेले आहेत आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. जर आम्ही रोम 10:3 ते 3 अध्याय 10 ते 12 जर वचने वाचली तर त्या ठिकाणी आम्हाला हे पाहायला भेटतं. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की लेकरांच्या ठाई किंवा मनुष्याच्या ठाई जी दुर्बलता आहे, जी दुष्टता आहे, जे काही वाईट आहे, जर त्याला प्रवृत्त करणारी संगती त्याला मिळेल तर तो त्या प्रकारच्या दिशेने वाढत जाणार आहे. माझ्या ठाई जे वाईट आहे ते वाईट अधिक वाढण्यासाठी जर मला तशा प्रकारची परिस्थिती मिळाली तर मी त्या वाईटामध्ये वाढत जाणार आहे. आणि म्हणून कुसंगती नीती बिघडवते या प्रकारे आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही कशा प्रकारच्या संगतीमध्ये आहोत, आम्ही कशा प्रकारच्या लोकांमध्ये आहोत, आम्हाला कशा प्रकारचा ॲटमॉस्फिअर मिळत आहे आणि त्या ठिकाणी असणारे विचार काय आहेत, त्या ठिकाणी असणारी विचारसरणी काय आहे, ती मनुष्याच्या ठाई असणाऱ्या त्या दुष्टतेला अधिक प्रवृत्त करणारी, अधिक वाढविणारी आहे का? जर तसं असेल तर लेकरं किंवा कोणीही मनुष्य असू द्या, त्याच्या ठाई त्या वाईटामध्ये वाढ होत जाणार आणि अंती परिणाम उधळ्या पुत्र आमच्या समोर आहे. नाश आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. परंतु जर याच्या विरुद्ध आमच्या त्या दुर्बलतेवरती, आमच्या त्या स्वभावामध्ये असणाऱ्या वाईटावरती विजय मिळविता येईल अशा प्रकारचं वातावरण जर त्या ठिकाणी असेल तर आम्ही पाहतो की त्या प्रकारची जी लेकरं आहेत, जी अशा चांगल्या वातावरणामध्ये वाढतात, ज्यांना हे अशा प्रकारचं वातावरण मिळतं की ज्यामध्ये मनुष्याच्या ठाई असणारी दुष्ट प्रवृत्ती, मनुष्याच्या ठाई असणारं ते सर्व वाईट यावर विजय मिळवता येईल अशा प्रकारच्या वातावरणामध्ये जर आमची लेकरं वाढू लागली तर निश्चितच ते देखील त्या सर्व वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवतील आणि जीवनाकडं त्यांची वाटचाल असेल. जीवनाकडं त्यांची वाटचाल असेल. कशा प्रकारचं वातावरण आम्ही त्यांना देत आहोत? तुम्ही पहा, शमूएल कोणाच्या निगराणीमध्ये मोठा झाला? एलीच्या. मग शमूएलाचं जीवन वेगळं, त्या एलीची स्वतःची मुले ती कशी? ती अधम. असं का बाबा? एकच व्यक्ती, एलीचं लक्ष आपल्या मुलांकडे असेल ना, की शमूएला सांभाळता सांभाळता एलीने आपली मुलं सोडून दिले असतील. मग एली ज्याच्या समोर शमूएल हा वाढत गेला, मोठा होत गेला, तो परमेश्वराचा एवढा मोठा सेवक झाला आणि त्या एलीची स्वतःची मुलं अधम झालीत. हे कसं बाबा? मित्रांनो, लेकरं कशा प्रकारच्या वातावरणात, लेकरं कशा प्रकारच्या संगतीत वाढत आहेत याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. शमूएल बाळ एलीच्या समोर देवाच्या मंदिरात वाढत गेला. देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या समक्षतेमध्ये ज्या ठिकाणी तो सतत सेवा करत आहे,
ज्या ठिकाणी शमूएल काय पाहत आहे, ज्या ठिकाणी शमूएल पाहतोय की त्या मंदिरामध्ये एली कशा प्रकारची अर्पण करत आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारची सेवा चाललेली आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारचं गायन वादन चाललेलं आहे, त्या ठिकाणी परमेश्वराची आराधना कशी होत आहे, कशी प्रार्थना होत आहे, काय त्या ठिकाणी होत आहे, या सर्व गोष्टी पाहत या सर्व गोष्टींमध्ये या वातावरणामध्ये शमूएल मोठा होत आहे. त्याचा चांगला परिणाम आम्हाला शमूएलावरती पाहायला भेटतो प्रियांनो. त्याचा चांगला परिणाम आम्हाला शमूएलावरती पाहायला भेटतो. आता कदाचित काही जणांना प्रश्न पडेल की शमूएल तर आधीपासूनच निवडलेला होता, म्हणजे त्यांनी काही केलं तरी तो बरोबर देवबापाने त्याला त्या ठिकाणी आणलं असतं. तसं नाही प्रियांनो. एलीची मुलं देखील याजकाच्या घरामध्ये जन्माला आलेली होती आणि याजक त्याचं घराणं हे सेवेसाठी आधीपासून निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. परंतु आम्ही आमच्या निवडीला कशा प्रकारचा प्रतिसाद देतो हे फार महत्वाचं आहे. शमूएलाने त्याच्या निवडीसाठी जो योग्य प्रतिसाद परमेश्वराला दिला त्याचा परिणाम त्याच्या जीवनात आम्ही पाहतो. त्याच वेळेस एलीच्या मुलांनी काय केलं ते देखील आमच्या समोर आहे. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आम्ही आमच्या लेकरांना कशा प्रकारच्या वातावरणामध्ये वाढवत आहोत. आमची लेकरं काय पाहत आहेत. आमची लेकरं अगदी लहानपणापासून परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या समक्षतेमध्ये वाढत आहेत का, किंवा आमची लेकरं परमेश्वराच्या मंदिराऐवजी आज जगाच्या त्या दुष्टतेमध्ये आहेत. आई वडील चर्चमध्ये आहेत आणि लेकरं कुठं आहेत. तुम्ही म्हणाल ट्युशन क्लासेसला आहेत, ट्युशन्स आहेत, परीक्षा. आजकाल तर असं झालेलं आहे की नेमकं ट्युशन्सवाले क्लासेसवाले रविवारलाच परीक्षा घेतात. आता शिक्षण पण महत्वाचं आहे, त्याकडं कसं दुर्लक्ष करायचं. मग आता प्रत्येक कुटुंबाने हे ठरवायचं आहे की त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे. हा निर्णय प्रत्येक कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु यावर मात्र आम्ही विचार करावं की आम्ही आमच्या लेकरांना कशा प्रकारच्या वातावरणात वाढवत आहोत. आम्ही त्यांच्यासमोर ठेवत आहोत, ते काय पाहत आहेत. आमची लेकरं आमच्या घरामधलं कसं वातावरण पाहत आहे. आमच्या घरामधलं जर वातावरण बिघडलेलं असेल तर आम्ही आमच्या लेकरांकडून कशी अपेक्षा करावी की त्यांनी चांगल्या वातावरणामध्ये वाढावं. जर घरातलंच वातावरण बिघडलेलं आहे तर तुम्ही त्यांच्याकडून कशी अपेक्षा कराल की त्यांनी चांगलं बनावं. ज्या मंडळीमध्ये लेकरं लहानाची मोठी होत आहेत प्रियांनो, त्या मंडळीचं वातावरण देखील किती उत्तम आणि चांगलं असायला पाहिजे. आपण 134वा वर्धापन दिन 10 तारखेला साजरा केला. या 134 वर्षांमध्ये एक काळ असा देखील होता की आई वडील लेकरांना चर्चमध्ये पाठवू शकत नव्हते. वाद भांडणं हा देखील अनुभव आपल्या प्रत्येकाला आहे. मंडळीमध्ये हा अनुभव घेतलेले वयस्कर लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत आणि ज्यावेळेस मोठ्या लोकांबरोबर चर्चा होते असं म्हणतात की त्या वादांमुळं, त्या भांडणांमुळं पूर्ण एका पिढीचं नुकसान झालं. काय परिस्थिती असेल प्रियांनो. आपण प्रत्येक जण जबाबदार आहोत. आमची लेकरं जी मोठी होत आहेत त्यांना घरामध्ये तर चांगलं वातावरण आम्ही द्यायचंच आहे, परंतु जेव्हा आम्ही मंदिरामध्ये येतो, ज्यावेळेस ते मंडळीमध्ये येतात, या मंडळीमधलं वातावरण देखील त्यांना तेवढंच पोषक अशा प्रकारचं असायला पाहिजे. आणि ते पोषक वातावरण असण्यासाठी आम्ही प्रत्येक जण या ठिकाणी असणारा प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. जर आम्ही काही कारणांसाठी या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं तर परिणाम कशावर होणार आहे. परिणाम आमच्याच लेकरांवरती होणार आहे.
आम्ही जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुरकुर करू लागतो, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेव्हा वाद निर्माण करू लागतो, जेव्हा आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी ग्रुप करू लागतो, कोणाचं नुकसान होणार आहे? आमच्याच लेकरांचं नुकसान होणार आहे त्यामुळं. आणि म्हणून प्रियांनो, ही मंडळी आहे, हे देवाचं ठिकाण आहे, ही मंडळी देवाची आहे. आणि या ठिकाणी जी लेकरं मोठी होत आहेत त्यांना उत्तम प्रकारचं वातावरण निर्माण करून देण्याची, ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे. मग त्यासाठी मला काही गोष्टी, मला माझा स्वार्थ सोडावा लागला तरी चालेल. मी माझ्या देवासाठी, मी माझ्या लेकरांसाठी, माझी ही जबाबदारी आहे, हे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. नाही तर आमच्या लेकरांचं नुकसान आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. प्रियांनो, आम्ही कशा प्रकारच्या वातावरणामध्ये आमच्या लेकरांना वाढवत आहोत ह्याकडं आम्हाला लक्ष द्यायचं आहे. आम्ही लक्ष दिलं नाही तर लेकरांची वाढ थांबणार आहे का? नाही थांबत. तुम्ही घड्याळचे काटे, तुम्ही घड्याळ किती बंद करून ठेवा, परंतु वेळ समोर गेली ती परत माग येत नाही. आम्ही कितीही निष्काळजीपणाने वागलो, आम्ही कितीही लेकरांकडे दुर्लक्ष केलं, याचा अर्थ हा नाही की ती वाढणार नाही. ती वाढणारच, ती आकार घेणारच. परंतु त्यांनी जर चुकीचा आकार घेतला तर मग मात्र आम्हाला फार कठीण जाणार जर त्यांनी चुकीचा आकार घेतला तर. आणि म्हणून ही आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे की आम्ही कशा प्रकारच्या वातावरणामध्ये आमच्या लेकरांना वाढवत आहोत. प्रियांनो, लेकरांना जगाच्या दुष्टतेपासून, जगाच्या वाईटापासून त्यांचं संरक्षण करणे या समस्येकडं आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. लेकरांच्या संगोपनामध्ये देवाच्या वचनाचं महत्व काय आहे? स्तोत्रसंहिता 119 आणि 9 किती जणांना पाठ आहे? तरुण आपला वर्तनक्रम कशाने? तुझ्या वचनाने. शुद्ध वर्तनक्रम कोणामुळं? देव बापाच्या वचनांमुळे. इंग्लिश मध्ये फार सुंदर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ओबेइंग, हाऊ कॅन अ यंग पर्सन स्टे प्युअर बाय ओबेइंग युअर वर्ड्स. तुझ्या वचनाचं पालन केल्याने, आज्ञा पालन केल्याने. इफिस 5 आणि 26 ते 27 मध्ये काय सांगितलेलं आहे? वाचा कोणाला सापडलं तर. इफिस 5 26 ते 27. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे. इफिस 5 26 ते 27 तुमच्यासाठी वाचलेली आहेत. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. कशाने? वचनाद्वारे. कोणासाठी म्हटलेलं आहे हे? मंडळीसाठी म्हटलेलं आहे. वचनाद्वारे. तरुण वर्तनक्रम कशाने शुद्ध राखतोय? वचनांद्वारे. या ठिकाणी वचनाद्वारे जलस्नानाने तिला पवित्र करावे आणि गौरवयुक्त अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजेच तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. वचन. प्रियांनो, आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये त्यांचं संगोपन आम्ही करत असताना, त्यांच्याकडे लक्ष आम्ही देत असताना वचनाचं फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून जर आम्हाला असं वाटतं की आमच्या लेकरांनी जगामध्ये हरवून जाऊ नये, जगाच्या दुष्टतेमध्ये त्यांनी बिघडून जाऊ नये, तर देवाचं वचन वाचणे, वचनांचा अभ्यास करणे, वचनांवर चर्चा करणे,
किती कुटुंब आहेत बरं, स्वतःलाच उत्तर द्या, की आम्ही एकत्र बसून वचनांवर चर्चा करतो. आजच्या संदेशात काय सांगितलं, मी या ठिकाणी हे वचन वाचलं, काय बरं त्याचा अर्थ आहे? किती जण वचनांवर आपल्या कुटुंबामध्ये चर्चा करतात? विचार करण्याची बाब आहे. आमची लेकरं जे ऐकणार आहेत, उद्या ते देखील तेच बोलणार आहे. म्हणून जर आम्ही कुरकुर करणारे आहोत, आम्ही निंदा करणारे आहोत, आमची लेकरं तेच ऐकत मोठी होतील, उद्या ते देखील तेच करतील. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. वचन वाचायचं आहे, रोज त्यावरती अभ्यास करायचा आहे, वचनांवर चर्चा देखील करायचं आहे. मला नाही वाटत की एकही असं कुटुंब असेल जे एकत्र बसून कुठल्याच गोष्टीवर चर्चा करत नाही. काहीतरी तो विषय आमच्या चर्चेचा असतो की नाही. कुटुंब एकत्र बसल्यानंतर काहीतरी चर्चा असते. 4 लोक एकत्र आले, काहीतरी विषय असतोच चर्चेचा, काही ना काही आहे. आम्ही विचार करायला पाहिजे की आम्ही काय चर्चा करतो. आम्ही ज्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये एकत्र बसलेलो आहोत, आम्ही काय बोलत आहोत, आमची लेकरं आमच्याकडून काय ऐकत आहेत. आम्हाला या गोष्टींकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. जर आम्ही वचनांवर चर्चा करू ना, तर प्रियांनो, इतर ज्या सर्व बाबी आम्हाला आशीर्वादांपासून वेगळ्या ठेवणाऱ्या आहेत ना, त्या आपोआप आमच्यापासून दूर होऊन जातील. एकत्र बसून कोणातरी तिसऱ्या व्यक्तीबरोबर विचार करणे, त्याबद्दल बोलणे, यापेक्षा परमेश्वराचं वचन आमच्याकडं आहे, त्या वचनांवरती आम्ही बोलावं, त्या वचनांवरती चर्चा आम्ही करावी. ही बाब आमच्या कुटुंबासाठी, ही बाब आमच्या लेकरांसाठी फार मोठ्या आशीर्वादाची आहे, फार मोठ्या आशीर्वादाची आहे. जुनी पिढी काय करायची माहिती आहे? आहेत आपल्यामध्ये काही खूप वयस्कर लोक आहेत. जुनी पिढी पहिले जोपर्यंत लेकरं वचन पाठ करत नव्हते ना, त्यांना जेवायला देत नव्हते. आहे ना, आहे अनुभव, ऐकलं का तुम्ही? मी तर ऐकलेलं आहे की जुने लोक असंच करायचे. पहिले वचन पाठ करा, वचन बोलून दाखवा आणि मग जेवण करा. शिस्त प्रियांनो, शिस्त फार महत्वाची आहे. आता तर आम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करून टाकतो या गोष्टीकडं. आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला कसं बिंबवता येईल, कसं ते पेरता येईल, याकडं आम्ही दुर्लक्ष करतो. पण आम्ही हे विसरून जातो की हे वचनच आहे जे त्यांना या जगाच्या दुष्टतेपासून सुरक्षित ठेवणार आहे. हे वचनच आहे जे आमच्या लेकरांना शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. हे वचनच आहे आम्हाला शुद्ध करणारं, आणि आम्ही त्याकडंच दुर्लक्ष करून टाकतो. आमची ही जबाबदारी आहे प्रियांनो की आम्ही या गोष्टीकडं विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये लहान लेकरं मोठी होत आहेत आणि चिंता आणि काळजी आहे, भीती आहे, ज्यांची लेकरं मोठी झालेली आहेत आणि ज्यांना ही भीती आहे, ही काळजी आहे की आता मी माझ्या लेकरासाठी काय करू, जर चिंता, काळजी आणि भीती आहे ना, तर आपल्या घरामध्ये वचनाला अधिक महत्त्व द्या. सुरू करा रोज वचन वाचायला, त्याचा अभ्यास करायला, वचनांवरती कौटुंबिक चर्चा सुरू करा, प्रार्थना करा. कुटुंबाने एकत्र बसून आपल्या लेकरांसाठी गुडघ्यांवर येऊन प्रार्थना करा. जर आमच्यापैकी कोणाला आपल्या लेकरासाठी या गोष्टीसाठी वाईट वाटतं की माझं ऐकत नाही, माझ्या हातातून निघून गेलेलं आहे, आता मला काहीच करता येत नाही, प्रियांनो, कमीत कमी त्या उधळ्या मुलाचा बाप जसा बसून त्याची दृष्टी वाटेकडे लागली होती आपल्या मुलासाठी, तशी तुमची दृष्टी त्या परमेश्वराकडे लावा आपल्या लेकरांसाठी. तो परमेश्वर तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाऊ देणार नाही. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाहीत. ह्याकडं आम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. प्रियांनो, आमच्या लेकरांमध्ये
आम्ही देवाचं वचन कसं बिंबवणार याकडं आम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. आम्हाला त्यांच्यासाठी या गोष्टीसाठी फार सावध राहायला सांगितलेलं आहे. कारण आमच्या लेकरं, त्यांना काय म्हटलेलं आहे? 127 काय सांगतं? काय आहेत ते? धन म्हटलेलं आहे, देणगी म्हटलेलं आहे, ट्रेजर है ना, धन म्हटलेलं आहे. आमची संपत्ती किती जपतो आम्ही, बारीक लक्ष राहतं. आम्ही एखाद्या फंक्शनमध्ये चांगली दागिने घालून निघालोत, आम्ही आमची संपत्ती, महागड्या वस्तू आमच्या सोबत असल्या तर किती बारीक लक्ष ठेवतो. आमचं लक्ष असतं त्यांच्याकडं. मग आमची संतती, आमची लेकरं देखील आमचं धन आहे आणि म्हणून त्यांची विशेष काळजी, त्यांची कितीतरी विशेष काळजी आम्हाला घ्यायची आहे प्रियांनो. ही संपत्ती या जगामध्ये वाढत आहे आणि त्या संपत्तीसाठी तुम्ही आणि मी जबाबदार आहोत. जर ती बिघडली, जर तिचा नाश झाला तर त्यासाठी आम्हाला जाब विचारल्या जाणार आहे. आम्हाला त्या परमेश्वराच्या समोर त्यासाठी उभं राहावं लागणार आहे आणि तो आम्हाला विचारणार आहे की मी तुला हे दिलं होतं, तू त्याचं काय केलं. आम्हाला फार सावध राहावं लागेल. एखाद्या वेळेस जगातली संपत्ती हरवली तर हरवू द्या, नुकसान झालं तर होऊ द्या, त्यासाठी फार दुःख करू नका, शेवटी ते नाशच आहे. परंतु आमची संतती जर बिघडली, आमची संतती जर हरवली, जर तिचा नाश झाला तर आम्हाला देवाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. त्यासाठी आम्ही सावध असावं. आणि म्हणून आमची लेकरं काय बोलतात, आमची लेकरं काय ऐकतात, ते काय पाहतात, ते कोणाबरोबर राहतात, याकडं विशेष लक्ष द्या. याकडं विशेष लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. घाबरणे, चिंता आणि काळजी करणे यापेक्षा त्यांना वचनाचं शिक्षण द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासमोर स्वतः एक चांगला कित्ता सादर करा. स्वतः. चिंता, काळजी केल्याने परिस्थिती बदलत नाही. त्याऐवजी त्यांना वचनाचं शिक्षण द्या. त्याऐवजी त्यांना शिक्षण द्या, म्हणजे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर एक उत्तम नमुना बना, एक उत्तम आदर्श, एक उत्तम कित्ता सादर करा. नाहीतर आम्ही त्यांना शिकवतोय आणि ते ज्यावेळेस आमच्याकडे पाहतात सगळं त्याच्या विरुद्ध, काही परिणाम होणार नाही, काही परिणाम होणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना करा, तुम्ही कितीही वचन सांगा, परंतु जर तुमच्यात बदल नाही, जर तुमची लेकरं तुमच्यामध्ये ते पाहतात जे त्यांनी पाहू नये, तुमच्या प्रार्थना आणि तुमचं वचन सांगणं हे त्यांच्यासाठी व्यर्थ होऊन जाईल. म्हणून स्वतः पहिले त्यांच्यासाठी एक आदर्श बना. त्यांना हा विचार करू द्या की माझे वडील, माझे आई, माझे लोक मला जे सांगतात ते स्वतःही त्याप्रमाणे वागतात. प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये बदल तुम्हाला दिसूनच येईल. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. त्या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे वचन आमच्याकडं आहे, आज देवबाप आमच्यासोबत, देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला काय सांगतोय, आज आम्हाला काय करायचं आहे. या जगामध्ये राहत असताना आमची लेकरं मोठी होत आहेत प्रियांनो, अनेक माध्यम आहेत त्यांना जगामध्ये हरवून नेण्यासाठी, बिघडविण्यासाठी. आमचं त्याकडे लक्ष आहे का? समस्या म्हणून आमच्या समोर ती उभी राहू शकते. चिंता, काळजी, भय आमच्या जीवनामध्ये निर्माण करू शकते. आणि म्हणून आज देवबाप त्याच्या वचनांच्या द्वारे आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन देतो. वचन वाचा, त्याचा अभ्यास करा, त्यावरती चर्चा करा. वचनाची शिस्त आणि ते लेकरांच्या अंतःकरणात बिंबवा, म्हणजे ते जगाच्या दुष्टतेपासून दूर राहतील, म्हणजे त्यांचा वर्तनक्रम शुद्ध असेल, म्हणजे ते देवासाठी पवित्र आणि निर्दोष अशा प्रकारचे असतील. आम्हाला काय करण्याची गरज आहे? माझी लेकरं आज माझं ऐकत नाही, त्याला मी स्वतः तर जबाबदार नाही ना. ते माझ्या जीवनामध्ये असं काही पाहतात का की जे त्यांनी पाहू नये? जर हो तर आम्हाला बदलावं लागेल. नाही तर आम्हाला जे त्यांच्या जीवनात पाहायचं नाही ते पाहण्यासाठी तयार राहावं लागेल. आज कदाचित ते आमच्यामुळं रडतायत, उद्या आम्हाला त्यांच्यामुळं रडावं लागेल.
आम्हाला सांभाळण्याची गरज आहे. आज संधी आहे, आज वेळ आहे, आज देवबापाचं वचन आमच्याशी बोलत आहे. याचाच अर्थ आमच्या समोर संधी आहे, वेळ निघून गेलेली नाही, वेळ निघून गेलेली नाही. निश्चय करा आपल्या लेकरांसमोर एक आदर्श बनण्याचा, एक चांगला कित्ता सादर करण्याचा. पवित्र देवबापा सहाय्य कर, पवित्र देवबापा सहाय्य कर प्रभूजी. आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे, आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे प्रभू, आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे. होय प्रभू, तुझे धन आम्हाला दिलेलं आहे, जी संतती दिलेली आहे. आज देवबापा या जगातल्या वातावरणामध्ये ते वाढत असताना आम्ही भयभीत असतो, चिंतेत असतो, काळजीत असतो. आमचं सहाय्य कर प्रभू, त्यांच्यासमोर आदर्श ठेवण्यासाठी, त्यांना तुझं वचन शिकवण्यासाठी, त्यांच्या अंतःकरणात बिंबवण्यासाठी आमचं सहाय्य कर. जर आज आमच्यापैकी कोणी आपल्या लेकरांना घेऊन निराश आहे, चिंतेत आहे, काळजीत आहे, भयभीत आहे, देवबापा त्या प्रत्येकाला आज तुझी मोठी शांती दे. आणि देवबापा ही खात्री दे की तू त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या लेकरांच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी. सहाय्य कर प्रभूजी, सहाय्य कर. आज माझी प्रार्थना आहे, या मंडळीतील प्रत्येक लेकरू, प्रत्येक तरुण, पवित्र देवबापा कोणाचाही नाश होऊ नये. तर पवित्र देवबापा या लेकरांना तुझ्या राज्यासाठी तयार करण्यास आम्हा सर्वांना तुझी विशेष कृपा तू पुरव. आम्हा सर्वांना तुझी विशेष कृपा तू पुरव, तुझी विशेष कृपा तू पुरव. आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. ओके, आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंदते परात्पर हे गीत आपण गाऊया, आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.